कोहिनूर मॉलमध्ये भगवान केदारनाथाची जी आज मंदिराची प्रकृती आणि प्रतिकृती आणि मूर्तीची प्रतिकृती केलेली आहे. अतिशय असं वाटत होतं की केदारनाथ भगवंताचं आपण हिमालयात जाऊन दर्शन घेतलेलं आहे. त्या निमित्ताने सर्वांची श्रद्धा ही कुठेतरी बांधल्या जाते आणि आज आपण पाहतो समाज श्रद्धेने स्थिर ठेवायचा आहे. श्रद्धा स्थिर राहिली म्हणजे समाज स्थिर राहतो. ज्यांनी त्यांनी आपापल्या रीतिरिवाजाप्रमाणे धर्माप्रमाणे आपल्या सर्व देवदेवतेशी श्रद्धा ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे आज त्या कोहिनूर परिवारामध्ये मॉलमध्ये केदारनाथ भगवंताचे मंदिर आणि मूर्ती हे सगळ्या प्रतिकृती पाहून समाधान झालं. येणाऱ्या भक्तांनाही आणि येणाऱ्या सर्व ग्राहकांनाही खूप आनंद वाटेल. कोहिनूर मॉलचे जे प्रमुख आहेत अश्विनजी गांधी यांनी पुढाकार घेतला आणि आज त्याच निमित्तानं कुठंतरी एक वेगळी श्रावण महिना आता सुरू होतो आहे आणि श्रावण महिन्याच्या निमित्तानं एक चांगल्या प्रकारे केदारनाथ देवस्थान जे आहे ते महादेवाचं स्थान आहे आणि त्यानिमित्तानं त्याची एक प्रतिकृती केदारनाथ देवस्थानची एक प्रतिकृती आज त्यांनी अहिल्यानगर वासियांकरता दर्शनाकरता उपलब्ध केलं आहे. अनेक लोक केदारनाथ दर्शनाकरता जातात पण आपल्याला ज्याला जाता येत नाही, काही वयोवृद्ध लोक असतील, काही लहान मुलं असतील, ज्याला कोणाला जाण्याची संधी मिळत नाही तर त्यांना कुठेतरी त्याची प्रतिकृती आज ह्या निमित्तानं पाहायला मिळते. आणि मला खात्री आहे ही फक्त प्रतिकृती नाही तर अहिल्यानगरवासियांकरता ही साक्षात केदारनाथाचं दर्शन आहे. त्यानिमित्तानं मी अहिल्यानगरवासियांना विनंती करेल, आव्हान करेल की आपण सर्वांनी या निमित्तानं कुठंतरी आपण इथं दर्शनाला यावं, कोहिनूर मॉलला भेट द्यावी आणि त्यांनी जे काही आज पाऊल उचललं आहे ह्या केदारनाथ देखाव्याचं तर निश्चित रूपानं ते चांगलं प्रेरणादायी आहे आणि नगरकरांना निश्चित ते भावल. नाथाच्या दर्शनाचा योग नगरकरांना आता हिमालयात जाण्याची गरज नाही. तो कोहिनूर मॉलमध्ये सुंदर असं केदारनाथाच्या दर्शनाचं प्रतिबिंब या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे आणि कोहिनूर अर्थात अहिल्यानगरचा मान सन्मान आणि गौरव. ज्या ठिकाणी स्वर्गीय प्रदीप सेठ गांधी, त्याचबरोबर पुढची परंपरा अश्विन सेठ यांनी अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने आपल्या व्यवसायाबरोबरच समाजाला आध्यात्मिक संस्काराची गरज आहे त्या दृष्टीने आज परमपूजनीय भास्करगिरी बाबांच्या शुभहस्ते या केदारनाथ मंदिराचा जो देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. खरं म्हणजे केदारनाथ 12 ज्योतिर्लिंग यांचंही दर्शन एकाच जागी मिळणार आहे म्हणजे हा एक अद्भुत योगायोग आहे. आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये कोहिनूर मॉल येथे आपले अश्विनजी गांधी आणि श्वेताजी गांधी यांनी जो काही केदारनाथचा मंदिर या ठिकाणी आपल्या दर्शनासाठी उपलब्ध करून दिलं आहे. तर आपल्या नगरकरांना एवढंच आवाहन करते की ज्यांना केदारनाथला जाणं शक्य होत नाही तर गांधी परिवाराने आपल्याला येथेच दर्शनासाठी उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळे सर्व नगरकरांना सांगते की या पूर्ण श्रावण महिनाभर हे दर्शन आपल्याला मिळणार आहे तर या दर्शनाचा लाभ अवश्य सर्वांनी घ्यावा. धन्यवाद. जय श्रीराम. आज अहिल्यानगरमध्ये कोहिनूर मॉलमध्ये केदारनाथची हुबेहूब प्रतिकृतीचं उद्घाटन झालं. एक वेगळा अनुभव आपल्या अहिल्यानगरकरांसाठी आमचे मित्र कोहिनूरचे संचालक अश्विन शेठ गांधी यांनी केलेला आहे. मी सर्व नगरकरांना विनंती करेल की आपण येऊन या केदारनाथांचे दर्शन घ्यावे आणि तसेच 12 ज्योतिर्लिंगाचे संपूर्ण माहिती अद्ययावत माहिती यांनी ते हे केलेली आहे. त्यासाठी संपूर्ण नगरकरांनी नक्की यावे विनंती. धन्यवाद. सर्व नगरकरांचा फार आभार मानतो की आज जो आपल्या सकाळी सोहळा झाला जिथे आपण केदारनाथ या धामाचं आपले मॉलमध्ये प्रतिकृती उभारली तर फार सुंदर रिस्पॉन्स आलेला आहे आणि मी आभारी आहे महाराज साहेबांचं. आपल्याकडे महाराज आले होते आज, त्याच्याबरोबरच भैया आले होते, पद्मश्री पोपटराव पवार आले होते, नरेंद्रजी फिरोदे आले होते आणि त्यांच्याबरोबर भरपूर लोक आपल्या आज या सोहळ्याला आले होते. साहेबांचा धन्यवाद मानतो. आणि एक आमचा कोहिनूरचं एकच स्वप्न होतं की बरेचसे लोकांना केदारनाथ जायचं असतं पण काही कारणानिमित्ताने जाऊ शकत नाही. ते ध्येय असं होतं की आपण का नाही केदारनाथ धामचंच एक प्रतिकृती इथं उभं करावी, त्या अर्थे सगळ्यांचं केदारनाथचं दर्शन पण होईल. तर त्याच अनुषंगाने आपण
आपल्या मॉलमध्ये कोहिनूर मॉलमध्ये हा एक सोहळा केलेला आहे. हा 8 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर ह्या कालावधीत असणार आहे. हे सगळ्या आपल्या अहिल्यानगरच्या भक्तांना निमंत्रण देतो की सगळ्यांनी यावं आणि दर्शन घ्यावं आणि हा एक जो अनुभूती आहे ही अनुभूती तुम्ही अनुभवावी. धन्यवाद.